नमस्कार. लग्नाची बेडी ह्या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे आश्रमातल्या सपकाळताई राघवला आपल्या आश्रमातल्या नाटकासाठी राम ह्या कथेसाठी निवडते. तेव्हा सिंधूला ती सीतेच्या पात्रासाठी निवडते. तेव्हा त्या काकू सांगतात राघवसोबत सीतेचं रोल हा राणीच करेल, हे तुम्हाला मान्य असेल तरच तो ह्या नाटकामध्ये काम करेल. तेव्हा पहिल्यांदाच सपकाळताईंना कळतं की सिंधू राघवची पत्नी नाही तर त्याची पत्नी राणी आहे. तेव्हा त्या बोलतात मला माफ करा, माझा गैरसमज झाला. तेव्हा सोबत आलेले सांगतात मी तुम्हाला कधीच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की राघवची पत्नी राणी आहे. सिंधू ह्या आपल्या डॉक्टर आहे, आपल्या आश्रमामध्ये त्या काम करतात. ह्या आहे डॉक्टर सिंधू. त्या पहिल्यांदाच तिला भेटतात. तेव्हा ती ओळख करून देते की मी इथे पेइंग गेस्ट म्हणून राहते. सावी ही माझी मुलगी आहे, आम्ही यांच्याकडे राहत आहे विनूच्या पायाच्या उपचारासाठी. तेव्हा काकू बोलतात हे दोघं जर तुमच्या रामायण पात्रासाठी काम करणार असाल तरच ते दोघं येतील, नाहीतर नाही. तेव्हा सपकाळताई बोलतात हो चालेल, आमच्या नाटकासाठी राणी आणि राघव यांनी काम केले तर मला आवडेल. तेव्हा ती सिंधूकडे बघते आणि हसते. सिंधू विनू आणि सावीला रामायण कथेतले लव आणि कुश यांची कथा सांगत असते. तेव्हा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ती सांगत असते. विनू विचारतो लव आणि कुश खूप हुशार होते का? ते सांगते हो, एक पाठी होते, त्यांना सगळं लक्षात राहायचं. ते दोघं हॉर्स रायडिंग करायचे, नृत्य करायचे, गायन करायचे, ते सगळ्या कलेमध्ये खूप हुशार होते, ते सगळं शिकले. तेव्हा सावीला प्रश्न पडतो सीतेमातेला लव आणि कुशने कधी विचारलं नाही का माझे वडील कोण? तूही मला सांगत नाही माझे वडील कोण. हे प्रश्न ऐकून सिंधूला वाईट वाटतं आणि ती मनात विचार करत असते आज माझी सीतेसारखीच अवस्था झालेली आहे, मीही तुला सांगू शकत नाही तुझे वडील कोण आहे. तेव्हा ती तिच्या मुलीला सांगते बाळा तू मोठी होशील ना तेव्हा मी तुला तुझ्या वडिलांबद्दल सगळं सांगेल, तोपर्यंत तू मला काहीच विचारू नको. आणि पुढे ती ह्या दोघांचं पाठांतर घेते. लव आणि कुश या नाटकासाठी ते काम करणार आहे, त्यांची सगळी रिहर्सल घेत असते. इकडे ऋतुराज आणि ऋतू म्हणते बघितलं ना ती सिंधू किती हुशार आहे, ती विनूचा वापर करून या घरात घुसली आणि हळूहळू राणीची जागा घेईल. आणि ती मूर्ख ती राणी, तिला काहीच कळत नाही, तिला एवढंही समजत नाही की सिंधू विनूच्या नावाखाली या घरात घुसत आहे. ती सगळं काही तिच्याकडनं काढून घेईल आणि तिला कळणारही नाही. तेव्हा ऋतुराज बोलतो हो ना, ती खूपच भोळी राहून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण जेवणाच्या टेबलवर येतात आणि त्यांचे बोलणं चालू असतं. तेव्हा काकू विचारते सगळेजण कुठे गेले, राघव अजून आला नाही का जेवण करण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी? तेव्हा ती बोलते येतच असेल तो. तिथे राणी येते आणि ती सांगते राघवला रात्री 3 वाजेलाच ड्युटीवरनं फोन आला आणि त्यांना सिक्रेट मिशनसाठी बाहेर जावं लागलं. तेव्हा काकू बोलते एवढ्या रात्री गेलाय, त्याचं देवाला ती प्रार्थना करते त्याचं रक्षण कर, त्याला सुखरूप घरी आण. त्याची आईही विचार करते आणि तीही मनातली मनात म्हणत असते का माझ्या राघवला काही झालं नाही पाहिजे, तो सुखरूप घरी आला पाहिजे. त्याच्या काळजीने ती कळवाळा करत असते. तेव्हा काकू तिला समजवते तू काळजी करू नको, तो सुखरूप घरी येईल, तू का पहिल्यांदाच गेलेला आहे का? देव त्याला आपल्या राघवला घरी सुखरूप आणेल. आणि राणी आणि ते सगळेजण जेवणाच्या टेबलवर बसतात, त्यांच्या गप्पा सुरू होतात. तेव्हा राघवच्या आईला आठवतं मी रेशमाला किराण्याची यादी करायला लावली होती. ती तिला विचारते तू केली की नाही गं, तुला मी पैसेही दिले होते काल यांच्याकडनं घेऊन. तेव्हा ती बोलते कोणते पैसे? तिचं लक्षच नाही, ती फोनमध्येच असते. आणि तिचा नवरा तिला सांगतो तुझं लक्ष कुठे आहे, काकू तुला काहीतरी विचारताय. तेव्हा ही रुक्मिणी बोलते मी तुझ्याकडे किराणा माला आणण्यासाठी सगळे पैसे दिले होते, तू ते नीट जपून ठेवले ना? तेव्हा ती बोलते नाही, मी रेशमाकडे दिली, रेशमालाच यादी करायला सांगितली आणि तिलाच आणायला सांगितलं. तरीही तिचं लक्षच नसतं रेशमाचं, ती आपल्या फोनमध्येच व्यस्त असते. तिचा नवरा तिला सांगतो अगं रेशमा सगळेजण तुला काहीतरी विचारताय, तू त्यांच्याकडे लक्ष तरी दे, तुझं कुठे लक्ष असतं फोनमध्ये सारखं? तेव्हा रेश्मा रागारागाने बोलते काय हो तुम्ही माझ्या फोनवर आणि माझ्यावर सारखं चिडत असतात, तुम्ही सतत मला काही ना काही टॉन्ट मारत असतात. तेव्हा काकू पण चिडते. काकू बोलते तू
अजिबात लक्ष देत नाही. तुझं सतत त्या फोनमध्ये लक्ष असतं. मी तुझा तो फोनच काढून घेणार आहे. तुला रात्री झोपायच्या वेळेला देईल आणि सकाळी उठल्यावरच घेऊन टाकेल. राणी तिला म्हणते, अगं तुझं लक्ष कुठे आहे? तुला किराणा मालाची यादी करायला सांगितलेली होती आणि पैसेही दिले होते काकूंनी. तेव्हा ती फोनच्या नादात विसरून गेली की मला पैसे दिले. ती म्हणते, माझ्याकडे कधी पैसे दिले? मी तर पैसे घेतलेच नाही. तेव्हा काकू बोलते, विनायकाच्या कृपेने माझी बुद्धी अजून शार्प आहे. मी तुला पैसे दिले हे मला चांगलं आठवतं. तू खोटं बोलते. तुझी चूक होत असेल तर तू ती मान्य कर. ती म्हणते, मी चुकलेच नाही, मी पैसे घेतलेच नाही. तेव्हा तिचा कांगावा सुरू होतं. काकू तिला रागारागाने बोलते, मी तुला 15,000 रुपये दिले. 500 रुपयाच्या 30 नोटा मी तुझ्या हातात दिल्या. तुझं लक्षात कसं नाही? जर लक्षात नसेल तर ते तू मान्य कर. तेव्हा तिचा नवरा म्हणतो, तू रूममध्ये ठेवले असेल आणि विसरून गेली असेल. तू रूममध्ये एकदा चेक कर, तुझ्याकडे पैसे असेल. तेव्हा तिच्या लक्षातच नाही. ती विसरून गेली पण कांगावा करते, माझ्याकडे पैसे नाही आणि तिथून टेबलावरनं निघते. तेव्हा काकू तिला जोरात ओरडता आणि तिला थांबवता. तिला सांगता, तू आरडाओरडा आणि कांगावा करू नको. तू जर चूक केली आहे तर ती तू मान्य कर. तेव्हा ती बोलते, हो मी चूकच करते, कारण माझ्या लग्नाला इतकी 10 वर्ष झाली. आजपर्यंत तर कधीच तुम्ही माझा विचार केला नाही. तुम्ही सतत मला टोमणे आणि टोचून बोलत असतात. तुमच्या लाडके सुनेसाठी तुम्ही काय काय करतात? तिचं मनाचा विचार करतात, तिला कॅन्डल लाईट डिनरला पाठवता. काकू हे सगळं ऐकते आणि थक्कच होते. तिच्यावर केलेले आरोप ऐकून तिला वाईट वाटत असते. हे सगळं सिंधूने ऐकलं आणि ती पेपर वाचण्यासाठी हॉलमध्ये टेबल जवळ येते. तेव्हा ती पेपर उचलते तर तिला टिपॉयवरती पैसे दिसतात. तेव्हा तिच्या लक्षात येतं का हे पैशांवरनं भांडणं होत आहे, हे तेच पैसे. ती पैसे उचलते आणि सगळेजण जेवणाच्या टेबलवर बसले तिथे जाते. ती तिथे त्यांना सांगते, हे पैसे मला टिपॉयवर सापडले. तेव्हा ती रेश्माकडे देते. रेश्मा म्हणते, पैसे कुठे भेटले? तेव्हा ती बोलते, टेबलवरती. तू विसरून गेली असशील तर तुझी चूक तू मान्य कर. तेव्हा काकू बोलतात, बाहेरच्यांनी ह्या गोष्टीत बोलायचं नाही, घरचेच बोलत आहेत ना. तेव्हा रेश्मा बोलते, बाहेरच्यांनाही बोलू द्यायचं नाही आणि घरच्यांचेही मुसके आवळायच्या. ही तर तुमची सवयीच झालेली आहे. तुम्हाला तुमच्या लाडक्या लोकांसाठी वेळ आहे, त्यांच्याशी गोड बोलता येतं. माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली, आजपर्यंत कधीच माझा विचार केला नाही. तिच्या नवऱ्याला पण ती बोलते, का हो आपल्या लग्नाला 10 वर्ष झाले, आजपर्यंत कधी आपल्यासाठी कॅन्डल लाईट डिनर यांनी कधी अरेंज केलं आहे? हे आरोप ऐकून रुक्मिणीला खूप राग येतो आणि ती टेबलवरनं उठते आणि रेश्माला मारण्यासाठी हात उघडते. तेव्हा सिंधू त्या दोघींमध्ये येते आणि त्यांना अडवते. त्या काकूंना बोलते, काकू तुम्ही हे चुकीचं करत आहे. हे करणं म्हणजे कायद्याने गुन्हा आहे. हा गुन्हा तुम्ही करू नका. तेव्हा काकू चिडते आणि सिंधूला बोलते, तू कोण ह्यामध्ये बोलणारी? रेश्माही रागारागाने बघत असते. सिंधू बोलते, माझा तर याच्यात काहीच बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही. तर काकू बोलते, तू करतेस का माझ्यावर केस? जा आणि कर माझ्यावरती पोलीस केस वगैरे. तेव्हा सिंधू बोलते, मी तुमची कोणीही राहिलेली नाही आणि माझ्यावर तुमचाही अधिकार नाही, तुमच्यावर माझाही अधिकार नाही. हे सगळं ती त्यांचं भांडण मिटवण्यासाठी बोलते. तेव्हा रेश्मा या तिच्या मनात हा राग धरून बसलेली आहे की काकूने मला मारण्यासाठी हात उघडला. काकू इकडे विचारत पडते, राणी किती समजदार आहेत आणि रेश्मा ही अशी, दोघींना पुढे संसार कसा चालवणार? ह्या विचारात रुक्मिणी व्यस्त होऊन जाते. इकडे सगळेजण त्यांचे हिशोब करत असतात. ते बघतात की रुक्मिणी किती काळजीत पडली आहे. तेव्हा बाबा बोलतात, तुम्ही एवढा विचार करू नका, हे सगळं काही ठीक होईल. तितक्यात तिथे पोलीस येतात. पोलिसांना बाबा विचारतात, तुम्ही राघवला भेटायला आले आहात का? राघव तर घरीच नाही आहे. तेव्हा पोलीस बोलतात, नाही, आम्ही रुक्मिणी ताईंना भेटायला आलो आहे. पुढे पाहण्यासाठी उद्या भेटू. धन्यवाद.